7-8 दिवस झाले 2-4 शिमला मिरच्या ना फ्रीजमध्ये पडूनच होत्या. आई नेहमी भाजी बनवताना बेसन टाकून शिमला मिरचीची भाजी बनवते. आज काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी भरलेली शिमला मिरचीची भाजी करायला घेतली. त्यासाठी खलबत्त्यामध्ये 2-4 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर टाकून हिरवं वाटण बनवून घेतलं. मिरच्या व्यवस्थित चिरल्या आणि एका प्लेटमध्ये खोबऱ्याचं खीस, शेंगदाण्याचं डाळव्याचं कूट, हळद, चटणी, कांदा लसूण मसाला, घरगुती काळा मसाला, धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून थोडीशी तेलाची धार सोडली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हे कट केलेल्या मिरच्यांमध्ये भरलं. कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे, मोहरी टाकली. उरलेलं वाटण व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यामध्ये शिमला मिरची टाकली आणि भाजी शिजण्यापुरतं पाणी टाकून झाकून ठेवलं आणि बघू शकता आपली शिमला मिरचीची भाजी तयार आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.